इकडे फेमस बेकरी आहे आपल्या लांजाची, महालक्ष्मी बेकरी. ते खांब सडले जायला, पण ब्रिजचं काम का होत नाही. इकडे स्कूल कॉलेज आहे, हे आपलं हे आहे काम म्हणतात त्याला, गव्हर्नमेंट ऑफिस. हा स्पीड ब्रेकर सॉलिड आहे इकडे. हे पोस्ट ऑफिस, इकडे पोस्ट ऑफिस आहे. जुनं मंदिर आहे, हे नवीन मंदिर बनलं. हा आपला गाडा आहे इकडे, हा पहिला गाडा आपला, हा पहिलावाला. कोणाला जर भाड्याने पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. हा काय चालवायला मजा येते आपली. तुंबेश्वर स्वप्नसुंदरी. पण बिचार आपला पूर्णपूर आलाच नाही, कारण तुम्ही आहे म्हणून मी आहे. इतकं लांब पहिल्यांदा आलो. सुप्रभात मंडळी, सुप्रभात फ्रॉम लांजा. आज तारीख आहे 14 मार्च आणि वाजत बरोबर सकाळचे 6:45 आणि आपण निघालो फक्त अशी एक आपली स्वप्नसुंदरी हार्ली घेऊन लांजात राऊंड मारायला. तर आपण सर्वात अगोदर जाणार आहोत लांजा हायवेला. तिकडे कितपत काम सुरू आहे, रस्ता कसा आहे तुम्हाला दाखवणार आहे. मग तिकडून आपण आय थिंक सो नेहमी कसं ना आपण साटलो मार्ग तुम्हाला दाखवतो, जावडे मार्ग तुम्हाला दाखवतो, मग त्यानंतर शेट्टीवाडी तुम्हाला दाखवतो. तर मी विचार करतो काय ते डिफरंट ठिकाणी जायला. तर मी विचार करतो आहे आपण लांजा हायवेला जायचं, तिकडून मग बाहेर पडून शेट्टीवाडीकडून आपण मग डायरेक्टली आगरवाडी करत झापडे कांटाला जाऊ. हा माझा प्लॅन आहे. ऑलमोस्ट 1-1.5 तासाचा आपण प्रवास करायचा विचार करतो आहे. बघूया जे काय असेल तुम्हाला संपूर्ण ह्या व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. चला मग भेटूया आपण आता मोटो ब्लॉक सेटअपमध्ये. चला मग मंडळी, निघालोय. बरोबर 6:45 झालेले आहेत, 6:45. हा सकाळ सकाळ काय थंडी असते यार, एक नंबर थंडी असते. तर आपण नॉर्मली याच मार्गे जाणार आहे आणि त्या मार्गे परत पाठी येणार आहे, मागच्या मार्गाने, असा विचार आहे. बरं वाटतं सकाळ सकाळ. खूप लोक जातात वॉकला सकाळचे. माझा विचार होता वॉक करायचा, आणि तो विचार करतो यार मुंबईला पण सकाळी वॉकला जातोच, गावी थोडा बहुत आराम मिळू दे. पण सकाळचा वॉक नाही जात गावी आलं की. इकडून आपण स्टडी केली जावडे, हा रस्ता जावडे रस्ता आहे. सरळच आपण गेलो होतो मंदिरामध्ये ना, आपल्या एक खांबी गणपती मंदिर, ईश्वरी मंदिर, ते स्ट्रेटच होतं. पण रस्ता जाम बेकार आहे. माझा आधी विचार तेच होता की ह्या रस्त्याने जाईन मी, पण रस्त्यावर जाम बेकार आहे. आणि प्लस तो मी आधी दाखवलेला आहे, पुन्हा पुन्हा ते सारखे दाखवण्याचा का पॉईंट नाही, म्हणून तो कॅन्सल केला. मग त्याच्यानंतर विचार केला की मी जातो सासवडी मार्ग, तो पण मी किती वेळ दाखवलेला आहे तुम्हाला, मग परत दाखवण्याचा पॉईंट नाही. इकडे शाळा आहे, DJ सामंत शाळा. स्पीड ब्रेकर गरजेचं आहे बाबा, गरजेचं आहे. शाळा असेल, गाव असेल, स्पीड ब्रेकर पाहिजे. तर आता आपण पोहोचतो आता हायवेला. आता इकडे आपण आलो आहे हायवेला. लेफ्ट मारलं की आपलं पाली, मग त्या साईडला मग मुंबईचा रस्ता. राईट मारलं की गोवाचा रस्ता, राजापूर गोवा वगैरे रस्ता आहे. पाठी आपलं ते कॉलेज आहे, स्कूल आहे इकडे पाठी. या साईडला इथं बघतो मुलं चालत बघा आपल्या इकडे शाळेमध्ये. आणि आपला हा लांजाचा हायवे, हा लांजाचा हायवे आपला. इकडे कोथरूड हॉटेल आहे, गोंडचा कल्लोड त्या साईडला राहिला राईटला. इकडे आपला लांजाचा एसटी स्टँड आहे बघा, इकडे बघा एसटी स्टँड या साईडला. मग इकडे फेमस बेकरी आहे आपल्या लांजाची, महालक्ष्मी बेकरी. कुठली महालक्ष्मी बेकरी बघा, फेमस आहे, खूप जुनी बेकरी आहे. सकाळ सकाळ 3-4ला, सकाळी 4-5 ला उघडत असते बघा. बाई कोण उघडत नाही, हाच एकटा उघडला असतो. आपला लांजा रस्ता पहिला बरा केला आहे. आणि इकडे खांब होते ना आपले ब्रिजचे, तसेच आहेत. ते खांब सडले जायला, पण ब्रिजचं काम का होत नाही. तर कधी वेळ कोण असतो. पूर्णपणे आपला लांजाचा हायवे. आपण काम करूया, आपण युटर्न मारून येऊया, तो साईड दाखवतो आणि मग इथूनच आपण सेक्युरिटी बाहेर पडू. असं करू. आता करूया आपण युटर्न. इकडे वेलनेस आहे, वेलनेस मेडिकल आहे बघा, 24 चालू असते वेलनेस. लांजाचा मार्केट इकडेच भरतो या साईडला, पूर्ण मंगळवारचं मार्केट असतं, पूर्ण इकडेच भरतं. आणि पेट्रोल पंप आहे. हा लाईन लांजा डेपो हा वाला. म्हणजे कसं आहे,
या रस्त्याचं रुंदीकरण होईल की नाही काय मला वाटत नाही, कारण ब्रिज जर आला तर आय डोंट थिंक तो रस्त्याचं रुंदीकरण होईल. हा पोत्री हॉटेल खूप जुना इकडचा, आणि इकडे आतमध्ये गोंडे सकल रोड म्हणता येईल आतमध्ये. इथून पण एकदम आतमध्ये गेलात ना ते काय डोंगर वगैरे लागतं, असं माउंटेन वगैरे टाईप काहीतरी आहे. एकदा गेलो होतो, शूट केलं की नाही आठवत नाही, शूट वाटतं तेव्हा तेव्हा गाडीने गेलो होतो, गाडीने. हा इकडे स्कूल कॉलेज आहे, हे आपलं हे आहे काय म्हणतात त्याला, गव्हर्नमेंट ऑफिस आहे इकडे, तहसीलदार वगैरे. आणि इकडे शाळा ही बघा. हा हळू आपली आपण हे बघा, न्यू इंग्लिश स्कूल इकडे असायला. आपण घर युटर्न आलो. चला इकडे आपण आतमध्ये आलो आहे ना, इकडे आपलं सबस्क्रायबर आहे ना, आपल्या युट्यूब फॅमिलीचा एक राहतात तो जावडेला, त्याचं हॉटेल इकडे आहे. इकडे जावडी कॅन्टर राहतात, आठवतं नाही झापडेला कुठं राहतात, ते समुद्र हॉटेल आहे, जाम भारी हॉटेल आहे. आपण इकडे शूटला आलो होतो, हॉटेल मस्त आहे इकडे. आता खूप काही काम केलं, हे तर आधी नव्हतं, पूर्ण असं कच्चा रस्ता वगैरे होता, आता मस्त एक केलं, चांगलं केलं आता पूर्ण बघा. आणि इकडे या साईडला सर्व गाले वगैरे. हॉटेल हॉस्पिटल कौलारू आहे ना, जे बाजूलाच आहे, कल्पना कॉलेजच्या इकडे, कल्पना कॉलेजच्या इकडे आतमध्ये. चला तर दुसरी परत पाठी. सकाळी सकाळ बाईक राईड करायची ना मजाच वेगळी असते. ॲक्च्युली मी हा विचार केला होता, हा वाला व्लॉग मी संध्याकाळी शूट करेन म्हणून, नंतर उद्या दुपारी करू म्हणून. पण दुपारी एवढं ऊन असतं ना बाबा, बाहेर पडायला होतं. दुपारी कुठेच बाहेर पडत नाही, घरीच असतो आपण. खूप म्हणजे खूप तापलेलं असतं. आणि संध्याकाळी कसं मला ऑफिस टायमिंग आहे, त्याच्यामुळे मी बाहेर पडू शकत नाही. ऑफिसमध्ये मला घरी बसूनच काम करायला लागतं. म्हणून विचार केला आपण सकाळ बाहेर पडू, याने तुम्हाला गरमी लागणार नाही, बाहेर मस्त थंड वातावरण मिळेल, आणि तुम्हाला सकाळचं आपल्याला लांजा पाहायला मिळेल. त्यासाठी आज स्पीड ब्रेकर सॉलिड आहे इकडे हवा लेबू असं, आणि बाहेर पडू शकतो हळूहळू. पहिले हे ना जाऊ दे. इकडून पण आपण आज येऊ शकतो, प्रश्न आज इकडे मंदिर आहे बघा, इथे मंदिर. इकडे एक पोस्ट ऑफिस पण आहे, आणि पुढे शाळा पण, गावची शाळा एक नंबर. हे पोस्ट ऑफिस आहे, इंडिया पोस्ट, आणि तिकडे स्कूल आहे. आपण तिकडून गेलो असतो ना तर आपण इकडे बाहेर पडलो होते, आता इथे बाहेर पडलो, इथे असलो असतो. तिकडे पण एक मंदिर आहे, आता चव्हाटाचं मंदिर हवं होते, तिकडे एक मंदिर आहे चव्हाटाचं, आपण इथून मग बघे ना कसं आहे. इकडे मंदिर आहे चव्हाटाचं मंदिर असं म्हणतात, असं मला असं मी ऐकलंय. मस्त आलं रे मंदिराचं, त्याला काम चालू होतं, असं मस्त केलं. तुम्ही मस्त आहे का बघूया तुमचा प्रॉपर तुम्हाला दाखवायला. खूप छान केलं, रंगबिंदू एक नंबर केला. तर नाही आता, आणि समोर मस्जिद आहे, इथे मस्जिद आहे. आणि इकडे पण एक मंदिर आहे बघा, इकडे मोठं मंदिर आहे बघा, शिव मंदिर आहे तिकडे. हा शिव मंदिरच आहे, आणि आय थिंक हे मंदिर, ह्या मंदिराचं नाव आहे पोलतेश्वर मंदिर असं मला वाटतं, आठवत नाही, पण आय थिंक पोलतेश्वर आहे. मग बोर्ड लिहिलं वाटतं इकडे. हा ये स्वयंभू श्री पोलतेश्वर युगाई देवी मंदिर. खूप मोठं मंदिर आहे. मग थांबून दाखवतो आपण, किती मोठं मंदिर आहे बघा. हे आय थिंक जुनं मंदिर आहे, हे नवीन मंदिर बांधलं आहे. मस्त आहे ना, एक नंबर. चला निघूया. तर आपण आता
5 मिनिटं आपली इकडे गेली फोटो काढण्यामध्ये, पोस्ट करण्यामध्ये. इंस्टाग्रामवर नसेल फॉलो तर नक्कीच फॉलो करा, sandy_वीर. तिकडे पोस्ट रील आपले खूप सारे येत असतात, तुम्हाला आवडतील फॉर शुअर. आता आपण क्रॉस करतो शेट्टीवाडी आणि वाजले 7:07. त्या 7:07. तिकडे पण एक मंदिर आहे बघा. हा नाव घेताना मंदिर आहे, श्रीदेवी भगवती मंदिर लांजा शेट्टीवाडी. श्रीदेवी भगवती मंदिर लांजा शेट्टीवाडी. हल्ली स्कूलचे पोरं आहेत ना, माझी काय बाईक चालवतात, शाळेची पोरं ना. हो, शाळेची पोरं बाईक वगैरे चालवतात. कसला नेटवर्क बघतो ना फारच. हा वा, त्याला आपल्याला भीती वाटते. सिरियसली मला भीती वाटते बाबा, काय वगैरे चालू आहे म्हटलं ना फास्ट. म्हणजे कोण पण कोंबडं येतं, कुत्रा येतं, मांजर येतं, कधी पण कोण पण होऊ शकतं. म्हणून आपण आरामात गाडी चालवायची कधी, मेन म्हणजे गावागावात तरी. आणि प्लस कसं रस्ते पण एवढे हे खास नसतात ना. रस्ते पण कसे रेती, दगड, धोंडे, ग्रेव्हल सर्व असतात. की आयला स्लिप वगैरे झाली त्याला पाहिजे अंगाशी. एक रस्ता ना आपण इकडून पण येऊ शकतो, इकडून पण आपण जाऊ शकतो लांजाला. हा एक रस्ता आहे, डायरेक्ट बाहेर पडतो आपण. आणि इकडे पण एक रस्ता, आणि इकडून आपण स्ट्रेट गेलो आणि कुठे गेलो ते, आणि इकडे हॉटेल होतं. कुठे गेलं हॉटेल, बासरी आलं होतं. ते पण मस्त जेवण मिळतं इकडे, ती जवळ मस्त मिळतं. इकडे बसायला सोय मस्त केली या साईडला लोक. आणि पावसाळ्यामध्ये इकडे मंदिर आहे, हे दत्ताचं मंदिर इकडे. आणि पावसाळ्यामध्ये मध्ये छानपैकी इकडे पाणी वगैरे वाहते या साईडला पूर्णपणे, फुल धबधबा असतो. आणि इकडे ही स्कूल आहे. इकडून पण तुम्ही जाऊ शकता लांजाला. हे बघा, लेट एकनाथ राणे इंग्लिश मीडियम हायस्कूल, इकडे स्कूल आहे. हा रस्ता आधी जाम बेकार होता, आता सपाट केला आहे, पण पूर्णपणे बनला नाही. खडकी बीच कशी आहे. इकडे पण खूप सारे बंगलो पाहायला मिळतात. हा एक बंगलो आहे, पुढे एक बंगलो आहे. पण हा रस्ता काय सुधरत नाही, असाच तसाच आहे शाळेला. लांजामधले बरेच रस्ते सुधारले आहेत आणि बरेच रस्ते सुधारायचे बाकी आहेत. हा रस्ता पण बेकारच आहे. आणि इकडे सर्व बंगलोच आहेत. अरे हा बस विक्रम झाला. बघ इकडे बंगलो, पाटी बंगलो. इकडे हे रोआ टाईप केलं या साईडला आहे बघा इकडचं. आपण आपल्या घरी जायला 2 रस्ते आहेत. एक म्हणजे इकडून पण जाऊ शकतो घरी आपण, आणि इकडे जाऊ शकतो आपण. मग घरी जात नाही, आपण स्ट्रेट चाललो आहे झापडे कॅन्टाला. आगरवाडी लागेल आणि मग झापडे कॅन्टा करत आपण थोडं पुढे जाऊ आणि परत पाठी येऊ. मग एक मिनिट आतमध्ये दाखवतो. इथं आतमध्ये गेल्यावर ना आपला गाळा इकडे, गाळा हा बघा दाखवतो. हा बघा, हा आपला गाळा इकडे. हा पहिला गाळा आपला, हा पहिलावाला. ॲक्च्युली द्यायचं आहे भाड्यावर. जर कोण लांजातून पाहत असेल ना आणि कोणाला भाड्याने पाहिजे असेल, की कोणाला मग किंवा कोणाला माहिती असेल भाड्यावरून, तर नक्कीच मला कमेंट करा. हा गाळा आहे. तर कोणाला जर भाड्याने पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. मला DM करा इंस्टाग्रामवर sandy_वीर, किंवा कमेंट नको नंबर सोडा, आपण बोलून घेऊ. आणि इकडे कॉलेज आहे, हे बघा इकडे सिनियर कॉलेज, बरोबर आपल्या घरापासून. हे बघा इकडे सिनियर कॉलेज बरोबर आपल्या घरापासून 5 मिनिटं अंतरावर आहे. आणि आपल्याकडे जे रेंटवर 2 मुली आहेत ना, त्या याच कॉलेजमधल्या. मग त्यांना तर बरं पडलं ना, 5 मिनिटात घरी, टेन्शन नाही. इकडून आतमध्ये गेलं की आपलं घर आहे तिथं आतमध्ये. तर आपण जाऊया स्ट्रेट आगरवाड साईडला. हा काय चालवायला मजा येते आपली. तुंबेश्वर, स्वप्नसुंदरी, सूर्योदय वरती आहे छानपैकी. आपण स्ट्रेट जाणार नाही आहे, आपण नाही बघा झापडे इथून स्ट्रेट आहे 3 किलोमीटर. आपण पण इकडे जाऊ, टर्न मारू आणि मग त्या साईडला जाऊ. तुम्हाला आपलं एक कसं जरा दाखवतो आपलं नजारे, गावचे नजारे. आपलं ब्रुनो त्याला कोणीतरी इकडेच कुठेतरी पाहिलं होतं, इकडे कोणीतरी खूप आधी. जेव्हा तो आपला हरवला होता ना, तेव्हा मी चौकशीला आलो होतो. या सर्व घरात चौकशी केली होती.
तेव्हा इकडच्या कुठल्या एका घरामध्ये सांगितलं तुम्हाला काकींनी की त्याला इकडे कुठे बघितलंय, हा सेमच कुत्रा होता असं वाटतंय. पण बिचारा आपला ब्रुनो परत आलाच नाही. थोडी आठवण येते ना ब्रुनोला. माझी सुरुवात नेहमी आठवण काढते. कधी पण गावी गेलो ना, पप्पा ब्रुनो भेटला, पप्पा ब्रुनो दिसला, बिचारा वाईट वाटतंय. आपल्याकडे जेव्हा घरकाम सुरू होतं तेव्हा आला होता तो. खूप छोटा होता तो, मस्त बारकूचा होता, मस्त मोठा पण झाला होता. आता बघा इकडे एक मंदिर आहे, इकडे एक मंदिर. हा, गावागावातून राईड करायची मजाच वेगळी असते. इकडे पण शाळा आहे या साईडला, आगरवाडीची. आय थिंक आगरवाडीचं. हो, हा, आगरगाव मध्ये आगर ही शाळा आहे. छोटीशी या, मस्त आहे. आणि इकडे लागून लागून घरं आहेत, गोटे आहेत. तिकडे गोटे इकडे आहेत या साईड. सर्व लोक माझ्याकडे बघतायत, हे तोंडाला काय लावलं त्यांनी. कॅमेरा आहे ना, गोप्रो, त्यासाठी. आता यांच्यासाठी सर्व गोष्टी नवीन आहेत ना या. म्हणजे जे जुने माणसं आहेत ना त्यांच्याकडे दाखवून नवीनच आहे. पण जे हल्दीची मुलं आहेत, हल्दीची मुलं आहेत ना, स्कूलमध्ये जाणारी, कॉलेजमध्ये जाणारी, त्यांना माहिती आहे बाबा की हा गोप्रो कॅमेरा आहे, हा व्लॉग करतो. कारण व्लॉगिंग आता खूप पुढे गेलं. आता ते झालं आहे. आता इकडून आपण स्ट्रीट बाहेर पडलो ना तर आपलं ते मंदिर लागतं, कृष्ण मंदिर लागतं, आणि समोर नदी आहे. तर आपण पुढे जाणं नाही आहे का, ते पण तुम्हाला आधी दाखवलेलं आहे. तिथून आपण युटर्न घेऊन टाकू, टेन्शन नाही. आगरगाव इकडे 0 किलोमीटर संपला. तर आता आपण घेऊया युटर्न. तर मग आपण बॅक आलेलो आहोत. तिकडून आपण आलो होतो, आता आपण राईटमध्ये आणि सरळ सापडेला. इकडचा रस्ता खूप चांगला आहे. मी आधी ऐकलं होतं मी, आणि गेलो पण तेव्हा रस्ता मस्त होता. हा वाला रस्ता चांगला आहे, हे थोडंफार मला आयडिया आहे. आता कसं पूर्ण शेती लागली आहे. थोडंसं गाव येईल, ते घरं लागतील. पुन्हा गाव संपलं की ते मसरत येईल रस्ता, शेती वगैरे, पुन्हा गाव येईल. असंच चालू असतं. जेव्हा तुम्ही गावागावात राईड करत जावा. मला नाही का मुंबई कोस्टल करायची आहे, मला एकदा कोस्टल राईड करायची आहे. मुंबई टू कोस्टल राईड. व रस्ता अजूनपर्यंत एक नंबर आहे. इकडे पण स्कूल आहे बघा, देवराई. हे देवराई गाव आहे, देवराई. त्या साईडला पूर्ण बाग आहे बघा. बघा बाग आहे पूर्णपणे. हा, मारी सही रे. ड्रोन थोडं मस्त आला असतं, पण तुला आणला नाही मी. कुठे थांबून ड्रोन घेत बसणार ना, पुन्हा आणला नाही. आणि आता ते गाव लागलं ॲटली सापडे. ॲटली ते हे लागलं सापडे. इकडे पूर्ण बरोबर आहे साईड. आणि इकडे मंदिर पण सापडे बरोबर आपलं हे काम एक नंबर. अजून थोडं पुढे जाऊ आपण. कांटे लागले पुढे, कांटे वगैरे पाहू आणि परत पाठी बघू. इकडे एक मंदिर आहे, आणि ह्या मंदिर आहे. हा, या मंदिरचा मी ड्रोन शॉट घेतला आहे या मंदिराचा. म्हणजे इथपर्यंत आलो होतो मी, तो शूट नाही गेला, फक्त ड्रोन शूट गेला आलो होतो. तर नाही तुझं हे मानते, टाकी म्हणतात बसांचे. काय चढण आहे बघा. आता किती पण असेल ना स्टिक चढण, आपली गाडी एक नंबर. आता किती पण असेल ना स्टिक चढण, आपली स्वप्नसुंदरी एक नंबर चालते. पावर जबरदस्त आहे, जबरदस्त पावर आहे. तिथं तर वरती पोहोचलं टॉपला एकदम आपण. आता जेव्हा आपली पब्लिक, आपलं ऑडियन्स, आपली फॅमिली आपल्याशी इंटरॅक्ट करते ना, खूप बरं वाटतं. म्हणून मी अशा स्टोरी टाकत असतो, जेणेकरून आपल्या दोघांमध्ये ना इंटरॅक्शन वाढेल त्यासाठी. आणि काय, कारण तुम्ही आहे म्हणून मी आहे. खूप पुढे आलोय आपण आता, आणि पूर्णपणे जंगल आहे. आता बरेच टायमाने आपल्याला बोर्ड लागलाय, ब्राह्मणवाडी बसतो. बरेच टायमाने आता इकडे गाव लागलो. गावला भीमवाडी बसतो. आत्ता कुठे आजीबाई दिसलेला आपल्याकडे.
हो वरती घर का बांधलो वरती त्या रस्ता बिस्ता पण केलं राहिलं वरती नंबर. पहिल्यांदा आलो मी या साईडला पहिल्यांदा इतकं लांब पहिल्यांदा आलो. तर आता आपण काय करूया ना कांटे वा आपण फायनली कांटेला पोहोचलोय बघा. कांटेला पोहोचलोय. वाजले 7:40 बघा एक कांटेचं बस स्टॉप त्या वाद. तर आता आपण अजून पुढे जात नाही. आपण इकडून जाऊ युटर्न. आता बस झालं खूप पुढे आलो. चला युटर्न घ्या युटर्न घ्या. एक नंबर. चला मग मंडळी आता मी काय करतो कॅमेरा बंद करतो. हा रस्ता तुम्हाला दाखवलेला आहे. पुन्हा आपल्याला पॉईंट नाही. आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी जेव्हा आपण लांजामध्ये पोहोचू ना आपल्या घराजवळ तेव्हा तुम्हाला भेटतो. चला. तर मंडळी आपण सार्थक बँकेत पैसे काढलेले आहेत. आता निघतो. इकडे सार्थक आहे आणि बाजूला SBI आणि मार्केटमध्ये आहे बँक ऑफ इंडिया. HDFC पण पुढे आहे. आता आपल्याला जरा दूध घ्यायचं आहे आणि आपल्याला घ्यायचं आहे जरा आपलं वेफर. आणि उपास आहे ना गुरुवार आहे माझा. वेफर पण घ्यायचं आपल्याला. त्यांच्याकडे मिळतं का ना माहिती त्यांच्याकडे विचारतो मग यांच्याकडे विचारतो ना म्हणजे वरती आलं नको आपल्याला. चला बरं झालं आपल्याला दूध आणि वेफर कट मिळाला. टेन्शन नाही. पुढे जायला नको. आता तिथून आपण युटर्न घेऊन बाहेर पडू. इकडे पण मोठी झाड आहे या साईडला बघा. मस्त मोठी झाड आहे. प्राथमिक शाळा लांजा एक नंबर झाड आहे. किती मोठी आहे बघा. असलं अंगण किती मोठं आहे. आणि हा रस्ता काय सुधरत नाही. हा रस्ता तसाच रस्ता आहे. आपण जाम बेकार रस्ता बघा. मध्ये मध्ये बापा जातो बघा तिच्या माल. तर मंडळी आपण आता घरी चाललोय. तर व्लॉग आपला इकडे आपण संपूया. हा व्लॉग होता आपला लांजामधला फेरफटका आपल्या सप्तसुंदरी बरोबर. तर हा व्लॉग होता आपला लांजामध्ये फेरफटका आपल्या सप्तसुंदरी बरोबर. पहिल्यांदाच आपली हार्दी आपली सप्तसुंदरी लांजामध्ये फिरलेली आहे मस्तपैकी. तसं अजून खूप काही आपल्याला एक्सप्लोअर करायचं लांजाचं. हळूहळू तुम्हाला पुढे पाहायला मिळेल पॉईंटवर. तर तुम्हाला आपले व्लॉग कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा. जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट बघून इंस्टाग्राम ID तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत. चलो बाय बाय मंडळी. बाय बाय.